मनोज जरांगेंची शांतता रॅली अहमदनगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ मराठा तरुणांकडून जरांगेंचं स्वागत। छगन भुजबळ, दरेकर आणि इतर संघटनांकडून मराठा आंदोलनाविरोधात षडयंत्र केलं जाते, मनोज जरांगेंचा आरोप। छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीसांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न, भुजबळांनी शिवसेनेचा कार्यक्रम केला, राष्ट्रवादीचा भुगा केला, आता भाजपचं वाटोळ करायला निघाले, मनोज जरांगेंची टीका। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा जनजागृती शांतता रॅलीचा उद्या नाशिकमध्ये समारोप। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीमुळे नाशिक शहरातल्या शाळांना उद्या सुटी। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र येणार असल्यानं सुटी जाहीर। मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवावी, जरांगेंनाही बैठकीला बोलवावं, शरद पवारांची मागणी। तर सर्वपक्षीय बैठकीत आमची सहकार्याची भूमिका असेल, शरद पवारांकडून स्पष्ट। दोन समाजातील तेढ कमी व्हावी यासाठी प्रयत्न करणार, शरद पवारांच्या बैठक बोलवण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं नाटक, मनोज जरांगेंची टीका। आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाचं स्वागत। ओबीसी मराठा वाद शांत झाला पाहिजे, निवडणुका असल्याने यावर निर्णय होणं अपेक्षित, छगन भुजबळांचं वक्तव्य। आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांचे 3,000 रुपये करू, पण तुम्ही आशीर्वाद दिला नाही तर खात्यातनं 1,500 रुपये परत घेणार, अमरावतीमध्ये रवी राणांचं वक्तव्य। मतांसाठी लाडकी बहीण योजना आणली, रवी राणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनातली भाषा बोलले, हा महिलांचा अपमान, सरकारने माफी मागावी, विजय वडेट्टीवारांची मागणी। रवी राणा जे बोलले ते साफ चुकीचं, महिलांच्या खात्यातनं कोणतेही पैसे काढून घेतले जाणार नाहीत, प्रवीण दरेकरांचं स्पष्टीकरण। आपण गमतीने वाक्य बोललो, भावा बहिणीच्या नात्यानं माझं वक्तव्य होतं, भाऊ बहिणीला मदतच करतो, बहिणीकडनं पैसे घेत नाही, रवी राणांचं स्पष्टीकरण। केंद्रातून आलेल्या काही यंत्रांमध्ये बिघाड असल्यानं आम्ही ऑफलाईन मार्गाने धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। नागपूरमध्ये टोलनाक्याची मनसेकडनं तोडफोड, वाडी हिंगण मार्गावरील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला, नियम मोडून टोल आकारला जात असल्याचा मनसेचा आरोप। पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी समाज आक्रमक, गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरू, माजी आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा, आदिवासी विकास भवनाला घेराव। नाशिकमध्ये माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार हिरामण ठोसकर, रंजना भानसी यांना आदिवासी आंदोलकांचा घेराव, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पेसा भरती आंदोलकांचा रास्ता रोको, नेत्यांना घेराव घातल्यावर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर। नागपूरमधली अनियोजित विकास कामं आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांची चौकशी करा, काँग्रेसची मागणी। नागरिकांचा पाठिंबा घेण्यासाठी काँग्रेसकडून टोल फ्री क्रमांक जारी। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी, मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि शिवसैनिकांचा यात्रेमध्ये सहभाग। हिंगोलीच्या कावड यात्रेत संतोष बांगर यांचा गाण्यावर ठेका, मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि शिवसैनिकांचा उत्साह। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा जळगावात दाखल, अमळनेरमध्ये बाईक रॅलीचं आयोजन, यावेळी अजित पवारांवर जेसीबीतून पुष्पवर्षाव। जळगावात अजित पवारांनी केलं स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत जेवण, कोरोना काळात ज्यांनी काम केलं त्यांच्यासोबत जेवायला मिळालं याचा आनंद, अजित पवारांची प्रतिक्रिया। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी हालचाली सुरू, खासदार शाहू छत्रपतींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांच्यासह नेते मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित। खासदार शाहू महाराजांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संभाजीराजे छत्रपती आक्रमक, नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीत कमिशनचा घोळ झाल्यास मंत्री हसन मुश्रीफ यांना जबाबदार धरणार, संभाजीराजेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि मनपा अधिकारी यांच्यामध्ये वाद, काँग्रेसच्या आढावा बैठकीवेळी लावण्यात आलेले बॅनर्स मनपा अधिकारी विनाकारण काढत असल्याचा आरोप। नागपुरात फडणवीसांच्या मतदारसंघात पोस्टर वॉर, फडणवीसांनी महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेल्या 53 सेवा, भाजपकडनं बॅनरबाजी, तर बुलेट ट्रेन गुजरातच्या विकासासाठी जलयुक्त शिवार नव्हे जलयुक्त शहर, पोस्टरमधून काँग्रेसची टीका। जळगावच्या अमळनेरमध्ये शरद पवार पक्षाने लावलेले अनिल पाटलांना डिवचणारे बॅनर्स, आगामी विधानसभेत अनिल पाटील निवडून येणार नाहीत, बॅनरवर मजकूर। भाजपच्या मुंबई कोर कमिटीची उद्या बैठक, मुंबईतल्या जागांबाबत चर्चा होणार, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांसह कोर कमिटी सदस्य बैठकीला उपस्थित राहणार।
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचे आणि अभाविपचे 10 उमेदवार रिंगणात, तर छात्र भारतीचे 4, मनसेचा 1 उमेदवार निवडणूक लढवणार. शिंदेंच्या युवा सेनेचा एकही उमेदवार निवडणुकीत नाही. सोलापुरात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. महापालिका आयुक्तांच्या गाडीवर टाकलं ड्रेनेजचं पाणी. वारंवार तक्रारी करूनही नागरिकांच्या समस्या न सोडवल्यानं भीम आर्मी आक्रमक. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क 2024 मध्ये मुंबई IIT देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये 3ऱ्या स्थानी, तर इनोव्हेशन शैक्षणिक संस्थांच्या यादीत देशामध्ये पहिल्या स्थानावर. 10वी-12वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 10वीची परीक्षा होणार. पुण्यातील कल्याणी आणि अमानोरा शाळांचा RTE अंतर्गत प्रवेश देण्यास नकार. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला शाळांनी केराची टोपली दाखवल्याचा पालकांचा आरोप, तर गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची धावाधाव. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आकडेवारी समोर. आतापर्यंत एकूण 1,45,00,000 महिलांनी भरला अर्ज, तर 1,34,00,000 महिलांचा अर्ज पात्र. समृद्धी महामार्गावर होणार 7 कृषी केंद्र. महामंडळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल 15 दिवसात जाहीर होण्याची शक्यता. जमिनींच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड दिला जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदेश देऊनही आणि पालकमंत्री दादा भुसेंनी बैठक घेऊनही मुंबई नाशिक महामार्गाच्या कामात सुधारणा नाही. महामार्गावरचे खड्डे अद्यापही जैसे थे. नागपूरमध्ये सिमेंट रोडच्या अर्धवट कामाची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणीनंतर तात्काळ कामाला सुरुवात. पनवेल महापालिकेकडून शहराचा विकास आराखडा तयार. शहरामध्ये उद्यान, मैदानं, रुग्णालय, दळणवळण सुविधांसह अन्य गोष्टींचा आराखड्यामध्ये समावेश. अण्णाभाऊ साठे अपहोल्डर ऑफ दलित अँड वुमन लिटरेचर या ग्रंथाचं पुण्यामध्ये प्रकाशन. बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा. अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघातल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा प्रमाणपत्राचं वाटप. रक्षाबंधनापूर्वीच महिलांना रवी राणांकडून साडी चोळी भेट. सोनं स्वस्तात देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा खार पोलिसांकडून पर्दाफाश. आतापर्यंत 3 अटक. आरोपींमध्ये महिलेचाही समावेश. नागपूरमधल्या VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना. उभ्या कारला मागून दुसऱ्या कारने दिली धडक. अपघातात कारमधील 1 जण जखमी. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. जळगावात एक पादचारी महिला आणि दुचाकीला धडक देऊन पळ काढण्याच्या प्रयत्नात कारला अपघात. काही लोकांनी कारचा पाठलाग केल्यानं चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. कारमधील 6 जण जखमी. पुण्यामध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 75 वर. 30 गर्भवतींनाही झिकाची लागण. तर आतापर्यंत झिकाच्या 4 रुग्णांचा मृत्यू. डहाणूकर कॉलनीत सर्वाधिक रुग्ण. पुणे विमानतळावरून 2 संशयित अटकेत. सलीम खान आणि नसीरुद्दीन खान यांना एअरपोर्ट पोलिसांकडून अटक. बनावट तिकिटाद्वारे विमानातून उड्डाण करण्याची होती तयारी. अमरावतीच्या राजकमल चौकातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड. तरुण तरुणींना घेतलं ताब्यात. स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील चाळे होत असल्याचं समोर. सांगलीच्या कृष्णा नदीत होड्यांच्या शर्यतीचं आयोजन. मिरज तालुक्यातील कवठेपिरांच्या सप्तर्षी बोट क्लबची बाजी. पुण्यातल्या लोहगाव वडगाव शिंदे रस्ता RIT कॉलेजच्या आवारात बिबट्याचं दर्शन. अग्निशमन दल आणि वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. सांगलीच्या कर्नाळ नांद्रे परिसरात बिबट्याचा वावर. परिसरातल्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. वन विभागाचं आवाहन. नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तिरंगा अभियान राबवत बाईकवरनं काढली तिरंगा रॅली. कर्मचारी, अग्निशमन दल तसंच आरोग्य पथकाचे अधिकारी यांचा रॅलीमध्ये सहभाग. नागपूरमध्ये ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगाटच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन. संसदेत विनेश फोगाटने सरकारने फोगाटवर किती खर्च केलाय जाहीर करून खेळाडूंचा अपमान केल्याचं म्हणत काँग्रेसकडून निषेध. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.